नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज आपण अगदी चटपटीत आणि चविष्ट अशी भेळ करून बघणार आहोत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे ही। तर त्याचं आता आपण साहित्य आणि कृती बघूया। भेळेसाठी खास असं काही प्रमाण नाहीये, आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण वस्तू घ्यायच्या आहेत। किती आंबट गोड हवंय, किती तिखट हवंय त्याप्रमाणे, पण एक अंदाज यावा म्हणून या वाटीच्या मापाने दाखवते तुम्हाला। हे 3 वाट्या भरून चुरमुरे आहेत, हे 50 ग्रॅम आहेत। नंतर 1 ते 1.5 वाटी फरसाण घ्यायचं आहे आपल्याला। एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलाय मी। एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। ही अर्धी वाटी चिंच गुळाची चटणी घेतलीये मी। नंतर 1 टेबलस्पून ही तिखट चटणी आहे, पुदिना मिरची कोथिंबीरची। तर या दोन्ही चटण्यांचे मी व्हिडिओ केलेत, ते तुम्ही बघू शकता। त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते। नंतर ही कैरी घेतलीये मी। कैरी सोलून घ्यायची आणि त्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे। कैरी खूप छान लागते भेळेमध्ये। नंतर हे खारे दाणे घेतलेत मी, हे आपल्याला मिळतात बाजारात। या चपट्या पुऱ्या घेतल्यात थोड्या। नंतर हा चाट मसाला घेतलाय अर्धा टीस्पून, कोथिंबीर लागेल भरपूर, बारीक शेव घेतलीये आणि हे शेंदे लोण घेतलंय थोडं चवीपुरतं। हे चुरमुरे अगदी कुरकुरीत घेतलेत मी, हे बघा अगदी क्रिस्पी पाहिजेत। आणि समजा हे दमट असले थोडेसे तर कढईमध्ये 2 मिनिटं परतून घ्यायचे, ते कोरडेच, म्हणजे ते कुरकुरीत होतील। हे थोडं मोठं पातेलं घेतलंय मी, म्हणजे आपल्याला छान ढवळता येईल भेळ। आता चुरमुरे घेते काढून, फरसाण घालू त्याच्यात। आता या सगळ्या गोष्टी पटापट मिसळायच्यात आपल्याला याच्यामध्ये। कांदा घालते, टोमॅटो घालते, थोडासा ठेवू आपण बाजूला वरून घालायला। हे खारे दाणे घालूया, कैरी घालते, कैरीचे तुकडे। नंतर हा चाट मसाला आहे तो घालते, कोथिंबीर घालूया भरपूर, थोडं मीठ घालते, हे काळं मीठ, याला शेंदे लोण म्हणतात। ही हिरवी चटणी घालते, तिखट आपल्याला हवं त्याप्रमाणे घ्यायची चटणी। ही माझी मध्यम तिखट आहे। ही चिंच गुळाची चटणी घालून आता हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आपल्याला। पटापट सगळी चव लागली पाहिजे त्याला। ते गाडीवरचे भेळेवाले मस्त फिरवतात ना असं, हा मस्त वास येतोय भेळेचा। छान मिसळलंय। आपल्याला हवं तर आपण आणखीन चिंचगुळाची चटणी किंवा तिखट चटणी घालू शकतो। व्यवस्थित मिसळून झाली आहे ही, 3 जणांना पुरेल एवढी भेळ। तर आता बोल मध्ये काढून घेते। थोडा कांदा घालू वर, टोमॅटो घालते। ही भेळ अगदी वेळेवर कालवायची आपल्याला, जेव्हा खायला द्यायची असेल ना तेव्हा अगदी। थोडी कोथिंबीर घालू आणि शेव घालू भरपूर, हातानेच घालते। हा मस्त। आणि ही अशी एखादी पुरी ठेवायची त्याच्यावर। झाली ना आपली भेळ तयार। अशी ही चटपटीत आणि चविष्ट भेळ तयार झाली आहे आपली। घरी बनवू शकतो आपण ही छान। तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या। आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।